29 महापालिकांसाठीची बहुप्रतीक्षित निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीत महायुतीनं बाजी मारली खरी। निवडणुकीनंतर आता वेध लागलेत ते या महापालिकांवर महापौर म्हणून कोण बसणार याचे। त्यासाठी आरक्षण सोडत आज काढण्यात आली। मात्र मुंबईतल्या आरक्षण सोडतीवरून ठाकरेंच्या शिवसेनेनं मात्र नाराजीचा सूर आळवलाय। काय आहेत याची कारणं याचा आढावा घेणारा हा पुढचा राजकीय शोलेचा विशेष रिपोर्ट। हा सगळा गोंधळ सुरू आहे मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या सोडतीवरून। मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठी खुल्या प्रवर्गाची आरक्षणाची सोडत जाहीर झाली आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतला। माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या आरक्षण सोडतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली। आरक्षण सोडत प्रक्रिया मॅनेज केलेली आहे। ओबीसी आणि एसटी प्रवर्गावर अन्याय झाल्याचं त्यांनी म्हटलंय। शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे? आता त्यांनी नियम बनवला, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब 3 असायला पाहिजे, मगच म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्राइबचे आमच्याकडे 2 उमेदवार आहे, तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो। याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। किशोरी पेडणेकरांनी आरक्षणाची लॉटरी पाठवून जाणून बुजून काढल्याचा आरोप केला, तर ही प्रक्रिया मॅनेज केलेली असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। नाही, हे सोडतच पूर्णतः पारदर्शी नाही। यामध्ये हे सगळं फिक्सिंग आहे आणि आपल्या सोयीनुसार हे केलेलं आरक्षण काढलेलं आरक्षण आहे असं माझं स्पष्ट मत आहे। मुंबईमध्ये जे आरक्षण काढलं गेलं ते सुद्धा एस टीसाठी ज्यावेळेस नावं टाकले गेलेत, एस टीचे महानगरपालिका ठरवलेत त्यावेळेस त्यामध्ये मुंबईचा समावेश नव्हता। दरम्यान पेडणेकरांसह विरोधकांचे आरोप राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी फेटाळले, तर आशिष शेलार आणि अमित साटम यांनीही सरकारची बाजू लावून धरली। त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे। त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे। त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ। आरक्षणाची सोडत हा प्रक्रियेचा भाग असतो आणि त्या प्रक्रियेमध्ये जे काही आरक्षण सोडत झाली ती कायद्यानुसार, परंपरेनुसार, नियमानुसार झाली आहे आणि आता नियमानुसार महायुतीचा महापौर मुंबईत बसेल। आक्षेप घेणाऱ्यांचा अभ्यास पूर्ण नाही असं मला वाटतं। त्यांनी नियमांचंही वाचन केलं नाही, नियम समजूनही घेतले नाहीत आणि प्रक्रियाही समजून घेतलेली नाही आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये किमान 3 नगरसेवक जर एस टी कॅटेगरीचे असतील तरच एस टीचं आरक्षण हे महापौराला लागू केलं जाऊ शकतं। मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 3पेक्षा कमी म्हणजे 2च एस टी आरक्षित असे नगरसेवक नगरसेविका असल्यामुळे या ठिकाणी एस टीचं आरक्षण महापौराला लागू केलं जाऊ शकत नाही। दरम्यान कोणत्या 15 शहरांमध्ये महिलांसाठी महापौर पद राखीव ठेवण्यात आलंय ते पाहूयात। मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, मीरा भाईंदर, अकोला, चंद्रपूर, मालेगाव, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, लातूर, नांदेड आणि जालना। दरम्यान हे तर स्पष्ट आहे की 15 महानगरपालिकांमध्ये महिला राज असणार आहे। त्यात सगळ्यात जास्त लक्ष लागलंय ते म्हणजे सर्वात श्रीमंत महापालिकेच्या अर्थात मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडीकडे। जर मुंबईत आरक्षण पद्धतीत चक्राकार पद्धत पाळली गेली तर काही वेगळी समीकरणं दिसली असती असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे। त्यामुळे सत्तेचा सोपान गाठण्यासाठी ही खेळी तर नाही ना अशी चर्चा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।